प्रत्येकाला भावणारा बाप्पा हा काहीसा वेगळा असतो. कोणाला तो गणांचा अधिपती गणपती कलेच्या माध्यमातून भावत असतो, कुणाला संगीताच्या माध्यमातून भावत असतो, कुणाला नृत्याविष्काराच्या भावनेतून तो भावत असतो. एकच रूप असतं पण ते विविध रूपात प्रत्येकाला भावत असतं. असंच काहीसं एक रूप जे घराघरात पोचलेलं आहे. श्री स्वामी समर्थ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा अर्थातच अक्षय मुणावतकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. अक्षय, नमस्कार. तुमचं लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत. आणि अर्थातच सगळा माहोल आपण या क्षणी पाहतोय. गणेश भक्तांनी मुंबईतले रस्ते अक्षरशः फुलून गेलेले आहेत. प्रत्येकासाठी बाप्पाचं ते रूप पाहिल्यावर मात्र केवळ आणि केवळ मनात एक समाधान येतं आणि ओठावर नकळत ते हसू फुलतं. निकास, थँक्यू. सगळ्यात पहिले तुमचे मनापासून आभार की तुम्ही आज मला इथे बोलावलं. खूप छान वाटतंय. आणि खरंच आजचा दिवस म्हणजे की एक 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या सोबत असतात आणि आज आपला निरोप देण्याची वेळ येते. तर खरं आहे, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अगदी जड अंतःकरणाने प्रत्येक जण निरोप देत असतो बाप्पाला. पण त्याचबरोबर एक वाक्य आवर्जून असतं की पुढच्या वर्षी लवकर या. म्हणजे निरोप देताना सुद्धा पुढच्या आगमनाची वाट आपण आधीच बघतोय. सो खरंच म्हणजे खूप कमाल, म्हणजे खूपच सुंदर क्षण असतो खरं तर. तुमचं बालपण कुठे गेलं? कारण प्रत्येकाला बालपणी पहिली ओळख कोणाची होते तर ती आपल्या बाप्पाची आपल्याला होत असते. कारण पहिला शब्द अर्थातच गणपती बाप्पा मोरया या भावनेतूनच येत असतो आणि प्रत्येकाचा श्री गणेशा या बाप्पा सोबतच होत असतो. तुमचा प्रवास नेमका कसा राहिलाय? माझं बालपण सगळं नाशिकला बेसिकली. आणि मी म्हणजे लहानाचा मोठा हा मी आजी आजोबांकडे झालोय. त्यामुळे ते तर अजून माझ्याकरता एक वेगळं अटॅचमेंट आहे. आणि गणपती बाप्पा आणि माझं नातं म्हणाल तर जेव्हापासून मला कळायला लागलं बेसिकली की एक सगळ्या गोष्टी, तर मला खूप चांगलं आठवतं आहे की गणपती येण्याच्या एक 8 दिवस आधी आजोबांबरोबर जायचं आणि मग गणपती बाप्पाची मूर्ती आपण म्हणजे माझ्या आवडीने आजोबा म्हणायचे की बघ तुला कुठली मूर्ती आवडते आपण ती घेऊयात. मग ती आवडीप्रमाणे ती मूर्ती आपण निवडायची. आणि ते एकदा फायनल झालं की पुढचे 8 दिवस मला अजूनही आठवतं की काही ना काही कारण काढून मित्रांबरोबर त्याच दुकानासमोरून जायचं आणि आवर्जून ते मित्रांना तिथपर्यंत घेऊन जायचं. आणि मग तो दुकानदार पण आपला 4 वेळा सगळं ते साईडला करून आपला दाखवणार. आणि तोही म्हणजे कधी असा कंटाळा नाही करायचा की आणि आपण पण कधीच कंटाळा आला नाही. असं 8 दिवस ते चालायचं. आणि जेव्हा फायनली गणपती बाप्पाला घरी आणण्याचा दिवस यायचा तर तो दिवस म्हणजे कमाल. शाळेला सुट्टी आणि सकाळपासून पूर्ण एक्साइटमेंट आणि आजोबांना सकाळपासून मागे लागणं की चला 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 जायचं आहे. आणि मग गणपती बाप्पाला वाजत गाजत घरी घेऊन यायचं, प्रतिष्ठापना करायची. आणि मग पुढचे 10 दिवस गणपती बाप्पा आणि आपण, मग मध्ये कोणीही नाही. असं सगळं ते खूप आठवणी आहेत. म्हणजे आता मला सांगताना सगळ्या त्या आठवणी डोळ्यासमोर अगदी दिसायला लागल्यात. सगळा फ्लॅशबॅक यायला लागलाय. आणि असं खूप असं वाटतं की म्हणजे पुन्हा आपण मागे जावं, तेव्हाच जावं आणि पुन्हा एकदा आजी आजोबा सगळ्यांबरोबर पुन्हा सगळे ते क्षण अनुभवावे. अक्षय, जसा मी उल्लेख केलात की प्रत्येक ठिकाणी साजरा होणारा गणेशोत्सव हा वेगळा आहे. नाशिकमधला वेगळा आहे, नागपूरमध्ये वेगळा आहे, कोकणात गणेशोत्सव वेगळा साजरा होतो. नाशिकची काय अशी काय खासियत काय? खासियत खरं तर बाप्पा सगळीकडे सारखाच आहे. फक्त आपलं स्वागताचं एक काय म्हणतात त्याला की पद्धत जरा वेगळी असू शकते. आणि नाशिकला काही अगदी स्पेशल म्हणाल तर लेझिम पथक असतं आणि मग अगदी नाशिक ढोल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे काय म्हणतात त्याला ढोल ताशामध्ये स्वागत होतं बेसिकली. आणि आजचा जो दिवस आहे म्हणजे मला आवर्जून सांगावंसं हे वाटतं की आजचा जो दिवस आहे अनंत चतुर्दशीला, तर मला म्हणजे आम्ही जिथे राहायचो नाशिकमध्ये सो ते अगदी गंगेच्या एकदम जवळ राहायचो आम्ही, अगदी हार्डली एक 5 मिनिटाच्या अंतरावर. त्यामुळे प्रत्येक मिरवणूक ही घरावरूनच जाणार. त्यामुळे आमचं एक असं होतं ना की घरामध्ये खिडकीमध्ये बसायचं आणि सगळ्या मिरवणुकी सगळे गणपती आपल्या घरावरून जायचे. सो ज्या ठिकाणी जाता नाही आलं ते सुद्धा प्रत्येक बाप्पाचं दर्शन त्या ठिकाणी व्हायचं. आणि मग आवर्जून आम्ही काय करायचो की एक कळलं की आता एक गणपतीची आता मिरवणूक येते, सो थोडं वर जायचं, मिरवणुकीत आपण त्या मिरवणुकीचा भाग व्हायचं, नाचत गाजत आपल्या घरापर्यंत यायचं, त्या बाप्पाला निरोप द्यायचा आणि पुन्हा दुसऱ्या बाप्पाच्या
सो असं ते चालायचं आणि म्हणजे आठवतं पहाटेपर्यंत मिरवणुका चालायच्या. तो खूप खूप म्हणजे खूप धमाल यायची त्या ह्याच्यामध्ये. आणि नाशिकचा अगदी काही मानाचे गणपती आहेत, चांदीचा गणपती आहे, गुलालवाडीचा आहे, रोकडोबा आहे. सो असे अनेक मानाचे गणपती आहेत आणि प्रत्येकाची स्वागताची किंवा निरोपाची पद्धत फार वेगवेगळी आहे. पण त्याच्यामध्ये आवर्जून जे लक्ष वेधून घेतात ती लेझिम पथकं आहेत. तर म्हणजे ती लेझिम पथकं मला अजून आठवतं की प्रत्येक टप्प्यावरती अगदी म्हणजे प्रत्येक जण त्यांना कारण दमतात थकतात एवढा प्रवास हे करून, तर त्यांना पाणी दे किंवा या सरबत असेल, सो असं एक एनर्जी ड्रिंक असेल की जेणेकरून त्यांचा तो जोश आणि तो उत्साह अजून कायम राहावा आणि त्यांनी अजून जोशात गणपती बाप्पाला निरोप द्यावा. सो असं सगळं ते असायचं. आणि आमच्या घरापर्यंत पण ते आले की आम्ही मग सगळे घरातून पाण्याच्या बॉटल असतील किंवा पाणी वगैरे घेऊन आम्ही बाहेर उभं राहायचो आणि मग ते आले की त्यांना पाणी वगैरे दिलं. लेझिम पथकाचा आम्ही पण आनंद घ्यायचो आणि मग पुन्हा दुसऱ्या बाप्पाच्या मिरवणुकीत सामील. जसं तुम्ही म्हणताय की तुमच्या घराजवळून अनेक बाप्पांची विसर्जन मिरवणूक निघायची, तुम्ही देखील या विसर्जन मिरवणुकीचा भाग होत असाल, तेव्हा मात्र तुमच्या घरात गोकुळ असेल, अनेक जण एकत्र येत असतील. काय आहेत त्या बालपणीच्या आठवणी? कारण एका विशिष्ट अँगललाच बसायचं, तिथून बाप्पा चांगला दिसतो, इथूनच बाप्पाचं वेगळं छान रूप दिसतं. याकरता अगदी बालपणापासून अगदी आत्तापर्यंत सुद्धा आपली इतकी धडपड असते, तेव्हाचं तर काही वेगळंच असेल. म्हणजे मी तर सगळं वाडा संस्कृती होती बेसिकली आमच्या इथे सगळे. सो मी पण वाड्यातच लहानाचा मोठा झालोय आणि समोर सुद्धा आमच्या अगदी समोर सुद्धा जे माझे मित्र यायचे तेही वाड्यात होते. सो सगळी मित्र आम्ही एकाच ठिकाणी सगळेजण जमायचो. आणि म्हणजे काय नाशिकला खरं तर असं म्हणजे मुंबई आणि नाशिक खरं तर खूप डिफरन्स आहे. आणि नाशिकला म्हणजे अगदी छोटे छोटे रस्ते आहेत, त्यामुळे एका चौकात जरी सगळे जमले तरी चौक भरून जाईल इतकं सगळं ते असतं. सगळे मित्र आम्ही एका ठिकाणी जमणार आणि मगही सांगितल्याप्रमाणे की एक वर आपल्याला दिसलं की आता वरून एक मिरवणूक येते, सो सगळेजण वर जाणार आणि मग त्या मिरवणुकीत सहभागी होत 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 आपल्या घरापर्यंत यायचं, बाप्पाला निरोप द्यायचा की पुन्हा दुसरी मिरवणूक. आणि इवन ते 10 दिवस जे असायचे गणपती मध्ये आम्ही रोज ठरवून घ्यायचो की आज आपण ह्या एरियामधले आपण गणपती पाहायला जाऊयात, मग उद्या ह्या ठिकाणी, मग परवा ह्या ठिकाणी. असं आम्ही एक 5-6 दिवस आम्ही साधारणपणे चौथ्या दिवशी आम्ही सुरू करायचो, कारण तोपर्यंत बऱ्यापैकी सगळ्यांचं डेकोरेशन किंवा सगळं एक सेट झालेलं असतं. आणि मग 4-5 दिवशी सुरुवात करायची, संध्याकाळी 5:30-6ला घरून निघायचं की रात्री 10-10:30ला घरी. सो असं दर दिवशी ठरवून एक प्रत्येक एरिया आम्ही कव्हर करायचो. तसं मजा होती, धमाल होती. आणि जसजसं काळ पुढे गेला तसतशी ही गणेशोत्सव साजरी करण्याची पद्धत आपण म्हणूया काहीशी बदलत गेली, पण अर्थात भाव तोच आहे, आत्मा तोच आहे, आनंदाचा आहे, परमात्माचा आहे, तत्वाचा आहे. कारण तत्व तेच आहे. कलाकार म्हणून विचारते खरं तर हा मुद्दा. अनेक कलाकार हे घडले ते याच गणेशोत्सवाच्या काळामध्ये, मग ती एकांकिका असू दे, ती छोटी नाटुकली असू दे, अगदी आत्तापर्यंत सुद्धा एखादं स्तोत्र म्हणून दाखव, एखादं गाणं म्हणून दाखव, म्हणून आरती झाल्यानंतर त्याच सभामंडपामध्ये तो माईक लहानग्यांच्या हातात येतो आणि तिथंच एक मोठा कलावंत घडत असतो. तुमच्या बाबतीत नेमकं कसं झालं? हीच प्रोसेस आहे माझी सुद्धा, जी प्रत्येक कलाकाराची असते. म्हणजे आपल्या शाळेमध्ये 1.5 दिवसाचा गणपती बसायचा शाळेत आणि ते 1.5 दिवस मग शाळेमध्ये कार्यक्रम व्हायचे. मग एक स्किट असेल, नाटक असेल, गाणं असेल, असे प्रत्येकजण त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे. तर मला आठवतं की आवर्जून मी त्याच्यामध्ये काही ना काही परफॉर्म करणार म्हणजे करणारच. आणि समजा आपल्याला कोणी नाही घेतलं त्यांच्या परफॉर्मन्समध्ये तर मी एक 2-3 जण जमा करायचो, एक छोटा स्किट बसवायचो, पण ते परफॉर्म आवर्जून करायचो. कारण तो छान सोडायचा नाही. म्हणजे कलाकाराला मंच जेव्हा जेव्हा मिळेल तो सोडत नाही. त्यामुळे म्हणजे ते सुद्धा तो जो एक मंच आहे तो सुद्धा फार म्हणजे कारणीभूत आहे खरं तर एक कलाकार घडवण्याकरता. सो ती पण एक आठवण आहे की प्रत्येक गणेशोत्सवाला शाळेमध्ये एक छोटं स्किट असेल, नाटक असेल किंवा काही ना काही परफॉर्म आवर्जून करायचं.
अगदी अगदी. आणि तिथूनच मोठा कलावंत घडायला खरं तर सुरुवात होते आणि यातूनच एक मोठी मालिका सुद्धा मिळते जी घराघरात आता पोहोचलेली आहे. आणि अर्थातच आपल्या स्टुडिओतही आहेत अभिनेते अक्षय मुळावतकर, ज्यांच्याशी आपण सातत्यानं चर्चा करतोय, त्यांच्या बालपणीच्या आठवणी या जाणून घेतोय. अक्षय, ब्रेकवर जाण्यापूर्वी खरं तर मी उल्लेख केला होता, जी एक मालिका खरं तर तुमच्या आयुष्यात माइलस्टोन ठरली, त्या मालिकेचा उल्लेख केल्याशिवाय आपल्या मुलाखतीचा शेवटच होऊ शकत नाही. श्री स्वामी समर्थ. अगदी लुकही तुमचा, आता मी ब्रेकमध्ये नेमका तोच प्रश्न तुम्हाला विचारला, लुकही तुमचा इतका सारखा आहे. हे मालिकेनंतर जुळून आलं की ते भिनलेलंच होतं? नाही, मी तेच म्हणतो की काय, हे आपल्या हातात काही गोष्टी नसतात खरं तर. आणि असंही म्हणलं की काही गोष्टींपेक्षा काहीच नाही असतं रात्र आपल्या हातामध्ये. आणि स्वामींबद्दल म्हणजे माझं आणि स्वामींचं नातं असं म्हणाल तर माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्याकडे स्वामींचं करतात, आजोबांपासून करतात. आणि मला कळायला लागल्यापासून मी घरात स्वामींना पाहत आलो आहे. त्यामुळे स्वामी हे माझ्याकरता घरातली एक मोठी व्यक्ती, म्हणजे असं आपण आजोबा आहे, आजी आहेत, तसेच स्वामी हे लहानपणापासून मी त्यांना पाहत आलो आहे घरामध्ये. आणि म्हणजे अचानक मला खरं तर या भूमिकेकरता विचारणा झाली, जे माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं, मला कल्पना पण नव्हती की स्वामींवर मालिका येणार आहे म्हणून. सो अचानक एक फोन येतो आणि मग ती भूमिका करण्याची संधी मिळते आणि ती घराघरापर्यंत पोहोचते आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं. असं खरं तर हे सगळं नशिबाचा भाग आहे. म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आणि आजी आजोबांची पुण्याई आहे की आज हे माझ्या पदरी पडलंय. यात माझं श्रेय मी काही मानत नाही खरं तर. खरंय. तोच खरं तर करता असतो, तोच धरता असतो, तोच तारण करणारा असतो. त्याखेरीज दुसरं तत्व काहीच नसतं या चराचरात. आणि ही भावना खरं तर इतक्या प्रगतीच्या उंचीवर पोचल्यानंतर ती भावना प्रत्येकामध्येच नसते. त्यामुळे तुमचं कौतुक आहे की ती भावना तुमच्यामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून तुम्ही घराघरात पोहोचलात. आज कुठेही गेलात बाहेर तर आपसूक लोक एक कलावंत म्हणून, नंतर पण स्वामी म्हणून तुमच्या पाया पडतात, नतमस्तक होतात. असा काही किस्सा आठवतोय की नकळतपणे एखाद्या निस्सीम भक्तानं आपली आपबीती तुम्हाला सांगितली आहे? खरं तर असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी असा अनुभव मला येत नाही. आज गेली 3.5 वर्ष आले की मी हा अनुभव रोज घेतोय. पण तरीसुद्धा म्हणजे अक्कलकोटला तर मी जेव्हा फर्स्ट टाइम गेलो होतो, म्हणजे मालिका सुरू झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा मी गेलो होतो, तर तेव्हाचा अनुभव, एक तर मला कल्पना नव्हती खरं तर की काय पद्धतीने लोक रिॲक्ट करतील काय. पण तो दिवस मला अजूनही आठवतो की इतकी, म्हणजे मी गाडीतून उतरल्या इतकी सगळी लोक जमा झाली. आणि त्या एक आजी होत्या, वय साधारणपणे त्यांचं एक 75-80 वगैरे वय असेल त्यांचं. त्या आल्या, त्यांनी असं अगदी ते हे करून आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आणि त्या भरभरून बोलत होत्या त्या. म्हणजे खूपच हा अनुभवच वेगळा आहे सगळा हा. खरंय. आणि म्हणजे 1-2 किस्से तर अगदी असेल ना की मी मुंबईला जिथे राहायचो तर तिथे मी आणि माझा एक मित्र आम्ही खाली पार्किंगमध्ये उभं होतो बोलत. आणि ते एक फॅमिली आली तिकडे, आई वडील आणि एक लहान मुलगी होती. तर त्यांनी पहिले माझ्या मित्राला बघितलं, जो पण आमच्या मालिकेत काम करतो, सुमुखची भूमिका करतो. तर त्यांनी त्याला ओळखलं. आणि त्या लहान बाला म्हणे, ते ओळखलंच काय म्हणे, सुमुख म्हणे स्वामी आजोबांच्या मालिकेत नाही का काम करत. आणि मागे होतो तोपर्यंत मी ना, त्यांनी मला बघितलं नव्हतं. आणि मग ते सुमुखशी बोलताना त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं, त्या वडिलांचं. आणि ते 2 स्टेप मागे गेले आणि दुसऱ्या सेकंदाला त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणीच व्हायला लागलं. पण मग अशा मोमेंटला काय, म्हणजे आपण काहीच बोलायचं नाही. म्हणजे जे नॉर्मली मी करतो की फक्त आपण त्यांचा हात मी नॉर्मली हातात घेतो आणि त्यांना जे काही बोलायचंय ते शांतपणे ऐकून घ्यायचं फक्त, बस. त्यांनाही तेच हवं असतं किंवा त्यांचं बोलणं आपण एक शांतपणे ऐकून घेतलं, ह्याच्यावर त्यांनाही काही नको असतं आणि आपल्यालाही काही नको असतं. सो हा मोमेंट असतो की तुम्ही काही बोलू शकत नाही. आणि असे इतके मोमेंट्स आहेत की जे आयुष्यभर लक्षात राहतील माझ्या. खरंय. आणि म्हणजे एक आवर्जून मी तर बऱ्याच ठिकाणी सांगतोय, पण हा तुम्ही मगाशी म्हणालात की भूमिका मिळण्याचा योगायोग, नशीब, तर खूप एक छोटासा किस्सा आहे. तर ही भूमिका जेव्हा मला म्हणजे माझं बोलणं सुरू होतं भूमिकेसंदर्भात, तोपर्यंत मी घरी काहीही सांगितलेलं नव्हतं. कारण मी म्हटलं की मला माहीत नाही की भूमिका मला करण्याची संधी मिळेल नाही, कारण ऑडिशन आहे, लुक टेस्ट आहे. म्हटलं उगाच त्यांना नंतर असं नको वाटायला, म्हणून मी काहीच सांगितलं नाही घरी.
आणि मला असं सांगितलं की लुक टेस्ट आहे तर केस काढून येशील का म्हणून. कारण मी स्वामींप्रमाणे दिसू शकेन की नाही बघण्याकरता लुक टेस्ट करावी लागते. बरं, केस काढणं हा फार सेन्सिटिव्ह टॉपिक असतो आपल्या घरी. तर मला अजूनही आठवतं आमच्या घरात स्वामींचा मोठा फोटो आहे आणि समोर आजी सोफ्यावर झोपली होती. तर मी म्हटलं का अगं केस काढायला चाललो तर केस काढू का. तर म्हणे का बरं, काय नवीन कामं करताय का. म्हटलं हो. बरं ठीक आहे म्हणे, जा काढ केस. मी गेलो, केस काढून आलो आणि स्वामींच्या फोटोखाली उभं राहिलो आणि तिला मुद्दामून विचारलं, म्हटलं काय काय काही साम्य वाटतंय का. तोपर्यंत तिला काहीच माहीत नाही आहे. म्हटलं काही साम्य वाटतंय का. हो वाटतंय ना म्हणे. म्हणे देव करू आणि यांचंच काम तुला मिळून जाऊ म्हणे. म्हणजे मला आत्ता अंगावर काटा आला सांगताना. म्हणजे ते म्हणतात ना वास्तू तथास्तू म्हणते. खरंय. तिचा तो शब्द आणि ती भूमिका आज माझ्या पदरी आली आणि बघता बघता म्हणजे आज ती इथपर्यंत आली. सो खूप छान वाटतं. म्हणजे आज आजी नाही आज आणि पण एवढं एक बरं वाटतं की तिने सगळं ते बघितलं आणि म्हणजे जिच्याकरता जे सर्वस्व होते स्वामी त्यांची भूमिका मला करताना तिने बघितलं आणि ह्या गोष्टीचं मला एक समाधान आहे. आजोबा नाही पाहू शकले ती गोष्ट कारण ते त्याआधीच आजोबा गेले होते. पण हा असा एक अनुभव आहे की पण खरं तर हेच समाधान हेच आशीर्वाद आयुष्यात बरंच काही देऊन जातात आणि नवं काहीतरी करण्याची उर्मी देत असतात. आणि जिथं नवं आहे तिथं नवं उन्मेष आहे, तिथंच हा भगवंत आहे आणि तिथंच हा गणांचा अधिपती गणपतीसुद्धा आहे. त्यामुळे अर्थात श्रीच्या कृपेनं पुढे अशीच असंख्य कामं मिळत राहो आणि अशीच आमच्या इथं हजेरी लावून आपणही गप्पा अशाच रंगवत राहो ही अपेक्षा व्यक्त करते आणि इथंच थांबते. धन्यवाद अक्षय, तुम्ही इथे आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.